मुंबई भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेला वेग आलाय। मुंबई भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक आहे। मुंबई भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर चर्चा होणार आहे। दादरमधील वसंत स्मृतीमध्ये भाजपची बैठक आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर या दरम्यान चर्चा होणार आहे। आज मुंबई भाजपची महत्त्वाची बैठक आहे। दादरमधील वसंत या ठिकाणी आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुशांत, मुंबई भाजपची आज महत्त्वाची बैठक आहे नेत्यांची। भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेला आता वेग आल्याचं दिसतंय। काय घडामोडी घडतायत आज? अगदी बरोबर आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रिया ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। मग त्या मुंबई भाजपच्या असेल किंवा भाजप प्रदेशच्या निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे। मुंबई भाजपची बैठक जी आहे ती आज खरं तर 11 वाजता होणार आहे। जवळपास तासाभराची बैठक आहे आणि यामध्ये मुंबईतील काही जिल्हाध्यक्ष जे आहेत ते बदलण्यात येणार आहेत आणि या संदर्भातली ही बैठक आहे आणि या बैठकीला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर हे उपस्थित राहणार आहेत। आणि या बैठकीनंतर खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल तर उद्या मुंबईतील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबई प्रदेश भाजप प्रदेश कार्यालयात बैठक आहे आणि या बैठकीतच मुंबईतील नवीन जिल्हाध्यक्ष कोण, त्यासोबत मुंबईचे नवीन भाजप अध्यक्ष कोण या नावावर जवळपास शिक्कामोर्तब होईल। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार मुंबई भाजप अध्यक्ष पदासाठी प्रवीण दरेकर आणि अमित साटम या दोघांची नावं चर्चेत आहेत। या दोघांपैकी नेमकी कुणाची वर्णी लागणार हे बघावं लागेल। मात्र त्याआधी मुंबईतील जिल्हाध्यक्ष जे आहेत ते देखील बदलले जाऊ शकतात आणि काही नव्या चेहऱ्यांना जी आहे ती संधी दिली जाऊ शकते। त्यामुळे आज भाजपच्या कारण 2 महत्वपूर्ण बैठका आहेत। एक दुसरी मुंबई भाजपची बैठक आहे तर दुसरीकडे भाजप प्रदेशची देखील बैठक नरिमन पॉइंट इथे पार पडते। नक्कीच सुशांत, दिवसभर या संदर्भातल्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।